हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपण पाहणार आहोत ब्लॅक होल अँड टाईम ट्रॅव्हल. तर आजचे जे लेक्चर असणार आहे कम्प्लिटली ब्लॅक होल आणि टाईम ट्रॅव्हलवरती असणार आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत ब्लॅक होल असतं काय, ब्लॅक होल बनतो कसा, ब्लॅक होलचे वेगवेगळे पार्ट्स काय आहेत, ब्लॅक होलचे टाईप्स काय आहेत आणि ब्लॅक होलच्या त्या ठिकाणी नेमकं घडतं काय, या सगळ्या गोष्टी आपण या कम्प्लिटली लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत लेक्चर पहा. आपण पाहूया ब्लॅक होल अँड टाईम ट्रॅव्हल. यामध्ये फर्स्ट जर ब्लॅक होल जर पाहिलं तर ब्लॅक होल कसा असतो, तर हा इट इज नॉट अ रिअल इमेज ऑफ ब्लॅक होल. हा खरी ब्लॅक होलची इमेज नाही, ही इमॅजिनरी इमेज आहे किंवा असा ब्लॅक होल होऊ शकतो असं पाहिलं. रिअल इमेज पण आपण पुढे पाहत. तर ब्लॅक होलमध्ये कसं त्याच्या बाजूला असं पूर्ण ब्लॅक असतो, त्याच्या बाजूला असर्शन डिस्क असते, त्याप्रकारे आपण पाहत. तर व्हॉट इज अ ब्लॅक होल, तर ब्लॅक होल म्हणजे काय हा पहिला प्रश्न असेल. तर भरपूर जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल. तर ब्लॅक होल इज द रिजन ऑफ स्पेस टाईम. पहा, आइन्स्टाईनने जेव्हा जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली होती तेव्हा सांगितलं होतं की स्पेस आणि टाईम आर सेम थिंग्स, म्हणजे स्पेस आणि टाईम ह्या एकच गोष्टीत वेगळ्या नाही आहेत. पण त्यामुळे आपण या ठिकाणी स्पेस टाईम यूज करतो. तर ब्लॅक होल म्हणजे काय, स्पेस टाईम वेअर ग्रॅव्हिटी इज सो स्ट्रॉंग, ग्रॅव्हिटी एवढी स्ट्रॉंग असते की जेणेकरून नथिंग इन्क्लुडिंग लाईट ऑर अदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हॅव इनफ एनर्जी टू इस्केप इट. म्हणजे सहसा सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर ब्लॅक होल म्हणजे अशी कन्सेप्ट आहे, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी एवढी जास्त असते त्यामुळे स्पेस टाईमचं कर्वेचर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हा जो हे जे नेटवर्क दिसतं इट इज अ स्पेस टाईम आहे. आणि त्याला एखादा ऑब्जेक्ट असेल ज्याच्याकडे मास असेल, त्या मासमुळे ते कर्वेचर होतं. म्हणजे स्पेस टाईम कर्वेचर आहे एवढं स्ट्रॉंग असतं ग्रॅव्हिटीमुळे, किंवा ते कर्वेचर एवढं जास्त असतं ग्रॅव्हिटीमुळे, जेणेकरून तो त्या ठिकाणून लाईट पण त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, इमिट होऊ शकत नाही. या ठिकाणी पाहू शकता एक स्टार आहे, स्टारमुळे या स्पेस टाईम कर्वेचरला या स्पेस टाईम जे आहे याला एक कर्वेचर आलेलं आहे. त्यामुळे जी लाईट यामध्ये येईल तर ती लाईट निघून जाऊ शकते कारण हे कर्वेचर कमी आहे. पण ते जर आपण ब्लॅक होलचं कर्वेचर पाहिलं तर ब्लॅक होलचं कर्वेचर अति जास्त असतं. जर लाईट वेव्ह किंवा लाईट रेज जर इकून आली ती अशी पुढे निघून न जाता या कर्वेचरमुळे, कोणाच्या कर्वेचरमुळे, स्पेस टाईमच्या कर्वेचरमुळे, जे की ग्रॅव्हिटी जास्त असल्यामुळे आलेलं आहे, त्यामुळे ती लाईट एवढी बेंड होते ती त्याच्यामध्ये जाते आणि ती बाहेर येऊ शकत नाही. जसे की या स्टारपासून बाजूला येऊ शकते. स्टार फक्त त्याच्या स्पेस टाईम कर्व केल्यामुळे लाईटचा पाथ बदलू शकतो, पण त्या लाईटला बाहेर येण्यासाठी चान्स असतो. पण ब्लॅक होलमध्ये कर्वेचर इतकं जास्त डीप असतं जेणेकरून ती लाईट बाहेर न येता काय होते, त्या ब्लॅक होलमध्येच जाते आणि ती कधीही बाहेर येऊ शकत नाही. त्याच ऑब्जेक्टला काय म्हणतो आपण, ब्लॅक होल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ब्लॅक होल म्हणजे असे एक त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी एवढी जास्त असते की स्पेस टाईम कर्वेचर जास्त होतं आणि त्यामुळे इव्हन लाईट पण त्याच्यापासून काय होऊ शकत नाही, इस्केप होऊ शकत नाही. दॅट इज कॉल्ड दॅट रिजन इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक होल. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्लॅक होल पहिल्यांदा प्रिडिक्ट जर केला असेल तर आइन्स्टाईन यांच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार हा ब्लॅक होल प्रिडिक्ट केला गेला होता. ज्यांच्या जनरल रिलेटिव्हिटीनुसार ओके ऑब्वियसली त्यांनी सांगितलं होतं की असा सफिशियंटली ऑब्जेक्ट असेल ज्याच्याकडे मास असेल आणि जे विच कॅन डिफॉर्म द स्पेस टाईम, म्हणजे जो स्पेस टाईम असते डिफॉर्म करणं म्हणजे कर्वेचर क्रिएट करणं किंवा त्याचा शेप बदलणं, आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं, ब्लॅक होल म्हटलं होतं. म्हणजे असा एक ऑब्जेक्ट असू शकतो, ब्लॅक होल यांनी नाही म्हटलं पण त्यांनी एक सांगितलं होतं की स्पेसमध्ये किंवा टाईम स्पेसमध्ये असं एक कर्वेचर क्रिएट होऊ शकतं हे हाय ग्रॅव्हिटीमुळे. आणि जर ग्रॅव्हिटी एवढी जास्त झाली तर ते कर्वेचर एवढं जास्त होईल जेणेकरून त्याच्यापासून लाईटही बाहेर जाऊ शकत नाही. हे आइन्स्टाईननी पहिल्यांदा सांगितलं होतं. किंवा सोप्या भाषेमध्ये जे की याच्या अगोदर सगळ्या सायंटिस्टला असं वाटायचं लाईट कॅन ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, तर लाईट कधीही स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते असं भरपूर जणांना वाटायचं, लाईट कधीही बेंड होऊ शकणार नाही आहे. पण आइन्स्टाईननी सांगितलं की ग्रॅव्हिटीमुळे स्पेस कर्व होतो किंवा हेवी मासमुळे स्पेस कर्व होतो आणि तो स्पेस कर्व झाल्यामुळे त्या स्पेसमधून जाणारी जी लाईट असेल ती लाईट जरी स्ट्रेट वाटत असेल अकॉर्डिंग टू स्पेस, पण स्पेस कर्व असल्यामुळे ती लाईट कर्वेचर कर्व होते आणि त्यामुळे लाईट बेंड होऊ शकते. हे आइन्स्टाईननी सांगितलं होतं आणि प्रिडिक्ट केलं होतं. नंतर हाऊ डू ब्लॅक होल्स फॉर्म, म्हणजे ब्लॅक होल्स कसे बनतात. आता प्रश्न की ब्लॅक होल्स बनण्याचे अनेक ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये एक ऑप्शन असतं पहा, वेन मासिव्ह स्टार डाईज. जेव्हा आपण पाहतो की मासिव्ह स्टार म्हणजे असं स्टार ज्याचं मास कसं व्हेरी व्हेरी लार्ज असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कमीत कमी 8 to 10 टाइम्स मास ऑफ आवर सन, म्हणजे आपल्या सूर्यापेक्षा आपल्या सनपेक्षा जवळपास 8 ते 10 पट जास्त जर त्याचं मास असेल तर त्यांच्यापासून हे काय बनू शकतो, ब्लॅक होल बनू शकतो. आणि कधी बनतो, जेव्हा ते एक्झॉस्ट ऑल द फ्यूल, म्हणजे त्या एखादा स्टार आहे ज्याचं मास आपल्या सनच्या मासपेक्षा 8 to 10 टाइम्स आहे आणि तो बर्न होतोय आणि काही दिवसानंतर त्याचं जे फ्यूल असेल, हायड्रोजन फ्यूल असेल किंवा त्या ठिकाणी घडणारी जी न्यूक्लिअर रिॲक्शन असेल जेव्हा स्टॉप होईल तेव्हा त्यांचं हायड्रोजन आहे ते संपेल. ओके, आणि ते एक्सप्लोड, मग त्यावेळेस ते काय होतात, एक्सप्लोड होतात आणि तो स्टार डाय होतो आणि त्याच वेळेस तो शेवटी म्हणजे पाठीमागे त्या ठिकाणी व्हेरी कॉम्पॅक्ट डेन्स ऑब्जेक्ट राहतो. म्हणजे ॲक्च्युली होतं काय, तर जेव्हा त्याचं फ्यूल संपतं तेव्हा तो एक्सपान्शन व्हायला लागतो आणि एक्सपान्शन
त्याच्या आउटर सरफेस होतो, पण इनर जो पार्ट आहे तो ग्रॅव्हिटीमुळं कोलॅप्स होतो आणि त्याकडे व्हेरी कॉम्पॅक्ट म्हणजे जास्त डेन्सिटीवाला रिजन त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याच कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ब्लॅक होलमध्ये होतं. म्हणजे एखादा स्टार जेव्हा मरायला टेकतो, संपायला असतो, त्या टाईमला तो काय बनू शकतो, ब्लॅक होल बनू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की सगळे स्टार ब्लॅक होलमध्ये कन्वर्ट होतील. तर जे काही स्टार असतात की ज्यामध्ये काही ज्यांचं मास कमी असू शकतं, लोअर बर्थ मास, म्हणजे ज्यावेळेस त्यांचं मास फार कमी असेल तर तशा स्टारचा न्यूट्रॉन स्टारही बनू शकतो किंवा व्हाईट डॉर्फ बनू शकतो. आपण यांच्यावरती स्पेशल नंतर लेक्चर्स बनवणार आहोत न्यूट्रॉन स्टार आणि व्हाईट डॉर्फवरती. पण लक्षात ठेवा, ज्यांचं मास 8 to 10 टाइम्स मास वापरत असेल तर त्यांच्यापासून ते डाय झाल्यानंतर शेवटी त्यांच्यापासून ब्लॅक होल बनू शकतो. पण ज्यांचं मास यांच्यापेक्षा कमी असेल त्यांचं न्यूट्रॉन स्टार, आणि ज्यांचं मास सनपेक्षा 1.4 टाइम्स मास किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांचा व्हाईट डॉर्फ बनतो. हे चंद्रशेखर नावाचे इंडियन सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं होतं की मास जे लिमिट असतं व्हाईट डॉर्फसाठी. ठीक आहे, चालेल. अनदर वे ऑफ, आता सेकंड वे ज्याच्यामुळं की ब्लॅक होल बनू शकतो त्यामध्ये काय, डायरेक्ट कोलॅप्स ऑफ द गॅस. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण पाहतो की डस्ट असतं गॅलेक्सी, म्हणजे गॅलेक्सीमध्ये किंवा म्हणू शकता किंवा नेबुलाज असतात, त्या ठिकाणी डस्ट असतं. आणि डस्ट म्हणजे आपल्यासारखं नाही, त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस असतो अति जास्त प्रमाणामध्ये, आणि तो गॅस असतो तो कोलॅप्स व्हायला लागतो ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे एक पार्टिकल दुसरा पार्टिकल ग्रॅव्हिटीमुळे अट्रॅक्ट होईल, असे अनेक पार्टिकल ग्रॅव्हिटीमुळे अट्रॅक्ट होत जातील आणि त्या गॅसपासूनही काय बनू शकतो, ब्लॅक होल बनू शकतो. पण तो कसा असतो, यांच्यासारखा कमी मासचा नाही, तर हेविली मासलो म्हणजे किंवा मासिव असतो जास्त. त्या ब्लॅक होलचं म्हणजे गॅस किंवा डस्टपासून ब्लॅक होल बनतो तो जास्त मासचा असतो, कारण त्या ठिकाणी अनेक गॅस असतात. कारण त्या ठिकाणी जनरली ज्या ठिकाणी डस्ट जास्त प्रमाणात आहे स्पेसमध्ये, तर त्या ठिकाणी त्याला नेबुलाज म्हणतो आपण रिजन. त्या ठिकाणी जास्त प्रमाणात हे असल्यामुळे, जास्त प्रमाणामध्ये डस्ट असल्यामुळे किंवा हायड्रोजन गॅस असल्यामुळे त्या ठिकाणी अति जास्त मास क्रिएट होऊ शकतं आणि ग्रॅव्हिटी जास्त होणार आणि कॉम्प्रेस होत जाईल, आणि त्यामुळे त्यांनी स्टार बनण्याऐवजी त्या ठिकाणी डायरेक्टली त्यांचं कन्व्हर्जन ब्लॅक होलमध्ये होऊ शकतं. आणि त्या प्रकारचा बनलेला ब्लॅक होल जवळपास 1000 टाइम्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त 1,00,000 टाइम्स जास्त कोणापेक्षा, आपल्या सनच्या मासपेक्षा 1000 ते 1,00,000 पट जास्त मासवाले ब्लॅक होल त्या ठिकाणी बनवू शकतात. म्हणजे पहा, जर तुम्हाला एक लाईट मास ब्लॅक होल बनायचा असेल तो एखाद्या स्टारपासून बनेल, पण जर गॅस डस्टपासून बनलेला ब्लॅक होल असतो तो मात्र आपल्या सनपेक्षा 1000 ते 1,00,000 पटीनं जास्त मासिव त्या ठिकाणी ब्लॅक होल बनतात. जनरली गॅलेक्सीच्या सेंटरला असे ब्लॅक होल्स असतात. त्या ठिकाणी पाहू शकतो आपण, या ठिकाणी पहा हे गॅस डस्ट जे आहे, तुम्ही पाहू शकता गुगलवरती जर सर्च केलं हबल स्पेस टेलिस्कोपच्या ज्या इमेजेस आहेत, तुम्हाला त्यामध्ये अशा प्रकारच्या भरपूर इमेजेस, रिअल इमेजेस दिसतील. तर होतं काय, यांच्यापासून जर कमी मास असेल तर कमी मासपासून स्मॉल स्टार बनतो, त्या स्टारचा नंतर रेड जायंट बनतो. ही लाईफ सायकल ऑफ स्टार आहे, त्याचं एक चांगलं लेक्चर बनू शकतं. यामध्ये नंतर प्लॅनेटरी नेबुला बनून त्याचा व्हाईट डॉर्फ बनतो, ज्यांचं मास कमीत कमी चंद्रशेखर लिमिटनी सांगितल्याप्रमाणे 1.4 टाइम्स मास ऑफ सन किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांचा व्हाईट डॉर्फ बनतो. पण ते जर त्यांचं मास जास्त असेल तर त्यांचा रेड सुपर जायंट बनतो आणि त्यानुसार त्यांचा सुपरनोवा एक्सप्लोजन होतं. म्हणजे जो स्टार फुटतो त्या सुपरनोवा एक्सप्लोजनमध्ये जर कमी मास असेल तर त्याचा न्यूट्रॉन स्टार बनणार, आणि जर अति जास्त मास असेल तर मात्र त्याच्यापासून काय बनू शकतो, ब्लॅक होल. म्हणजे अति जास्त म्हणजे 10 ते 8 पटीने. आता काही बुक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पाहू शकता, तर 8 ते 10 पटीने जास्त सनपेक्षा जर मास असेल तर त्याचा काय बनू शकतो, ब्लॅक होल बनू शकतो. लक्षात. नेक्स्ट आपण पाहू शकतो या ठिकाणी ते स्ट्रक्चर बाय इमॅजिन केलेलं आहे, हाऊ टू फाइंड द ब्लॅक होल्स. तर जनरली आपण जेव्हा ब्लॅक होल्स कसा फाइंड आउट करायचा, तर पहिली गोष्ट आपण पाहिलं की आपल्याला कुठल्याही गोष्टीची जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर समजा मला माहिती आहे हा ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट हे कसं डिसाईड करणार, तर याच्यावरती लाईट येते, ती लाईट याच्यावरती रिफ्लेक्ट होऊन माझ्यापर्यंत येते, म्हणून मला हा ऑब्जेक्ट दिसतो, म्हणून या ऑब्जेक्टला मी पाहू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो. तर कधी आपण पाहतो आपल्या आजूबाजूला जे काय ऑब्जेक्ट दिसत आहेत तर का दिसत आहेत, कारण त्या ऑब्जेक्टवरती लाईट येते आणि तिथून ती लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत येते आणि त्यामुळे आपल्याला ते ऑब्जेक्ट दिसतात. ठीक आहे. मग प्रश्न असा आहे की ब्लॅक होल जसा आहे की त्याच्यापाशी येणाऱ्या लाईटला तो स्वतःमध्ये सामावून घेतो, बाहेर येऊ देत नाही किंवा पूर्णपणे बेंड करतो, आणि त्यामुळे त्याच्यापासून लाईटही इस्केप होऊ शकत नाही. मग जर त्या ब्लॅक होलपासून जर लाईट इस्केप होत नसेल तर आपण त्या ब्लॅक होलला कसं फाइंड आउट करणार, कारण एखाद्या ऑब्जेक्टकडून आपल्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन येत असेल तर आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी ब्लॅक होल आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कसा आहे ते सांगू शकतो. पण जर त्याच्याकडून इन्फॉर्मेशनच येत नसेल तर आपण त्याला प्रिडिक्ट करणं थोडंसं अवघड जातं. मग ब्लॅक होलला कसं प्रिडिक्ट केलं जातं असा एक क्वेश्चन तुमचा असू शकतो. त्यानुसार जर आपण पाहिलं ब्लॅक होल कॅन बी सराउंडेड बाय रिंग्स. आता जनरली जेव्हा तुम्ही ब्लॅक होल्सला जेव्हा डिटेक्ट करणार आहात तर ब्लॅक होलच्या अराउंड रिंग्स असू शकतात ऑफ गॅस अँड डस्ट
कॉल्ड असर्शन डिस्क. त्याला म्हणते अशी जे ब्लॅक होल आहे समजा, ही इमॅजिनरी डायग्राम आहे, त्याच्या बाजूला अशी एक असर्शन डिस्क बनवू शकते. मग जर आपला अशी असर्शन डिस्क दिसत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी त्या रिजनमध्ये ब्लॅक होल असू शकतं. तर दिले आपण पाहू शकतो लिमिटिंग लाईट क्रॉस मेनी वेवलेन्थ्स इन्क्लुडिंग एक्सरे. म्हणजे याच्यापासून काय येऊ शकतात, वेगवेगळ्या वेवलेन्थ्स तो इमिट करतो. म्हणजे असर्शन डिस्क आहे, ब्लॅक होलमधून तर लाईट येणार नाही आहे, पण ब्लॅक होलच्या बाजूने जे असर्शन डिस्क असणार आहे त्याच्यामधून मात्र लाईट येऊ शकते, किंवा लाईट वेव्ज किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बाहेर येऊ शकतात. मोस्टली जर पाहिलं तर एक्सरे बाहेर येतात. आणि त्या एक्सरेची जेव्हा स्टडी केली किंवा असर्शन डिस्क आपण पाहत असताल तर आपण त्यानुसार सांगू शकतो त्या ठिकाणी काय असू शकतो, ब्लॅक होल असू शकतो. तर ब्लॅक होलला डिटेक्ट करण्यासाठी दुसरं एक ऑप्शन आहे आपल्याकडे, सुपरमासिव्ह ब्लॅक होल्स इंटेन्स ग्रॅव्हिटी. म्हणजे सुपरमासिव्ह असल्यामुळे त्याचा मास अति जास्त असलेले ब्लॅक होल्स असतील आणि त्यांच्याकडे ग्रॅव्हिटी कशी असेल, अति जास्त असेल. तर जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सन असतो, समजा आपल्याकडे हा सन आहे, सनकडे ग्रॅव्हिटी असल्यामुळे सनभोवती कोण फिरते, अर्थ फिरत असते, आपण या ठिकाणी पाहू शकतो. पण त्याच प्रकारे जर हा सुपरमासिव्ह ब्लॅक होल असेल, म्हणजे त्याचा मास अति जास्त असेल, तर त्या ब्लॅक होलच्या साईडने म्हणजे त्याच्या अराउंड काय होऊ शकतं, ऑर्बिट करू शकतात. कोण, ते स्टार्स. असे वेगवेगळे स्टार जे असतील ते ब्लॅक होलच्या अराउंड काय करू शकतात, रिव्हॉल्व होऊ शकतात किंवा ऑर्बिट करू शकतात. आणि जेव्हा ते ऑर्बिट करतील म्हणजे त्याचं मोशन होऊन ब्लॅक होल आपल्याला दिसणार नाही. समजा या ठिकाणी काय आहे आपल्याला माहिती नाही आहे समजा, पण यांचं जे मोशन आहे ह्या मोशन होऊन ग्रॅव्हिटीमुळे ते मोशन होते आपल्याला माहिती आहे. आणि तेवढी जास्त ग्रॅव्हिटी ब्लॅक होल क्रिएट करू शकतो हे माहिती असतं. त्यामुळे आपण काय करू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो त्या स्टारचं ऑर्बिट्स. अनेक वेगवेगळे स्टार जर एखाद्या पॉईंटच्या अराउंड काय होत असतील, रिव्हॉल्व होत असतील, तर त्यामुळे आपण समजून घेऊ शकतो की त्या ठिकाणी ब्लॅक होल असू शकतो. म्हणजे मोशन त्या स्टारचं आहे त्यानुसार आपण ब्लॅक होल डिटेक्ट करू शकतो. ॲस्ट्रॉनॉमर्स ट्रॅक द ऑर्बिट्स. ऑब्वियसली ऑर्बिट ट्रॅक करतात ऑफ सेव्हरल स्टार नियर द सेंटर ऑफ द मिल्की वे अँड प्रूव्ह दॅट हाऊस ऑफ सुपरमासिव्ह ब्लॅक होल ऑब्वियसली अँड डिस्कवर दॅट द ओन. ऑब्वियसली त्या डिस्कवरीला काय झालेलं आहे, 2020मध्ये नोबेल प्राईज पण मिळालेला आहे. म्हणजे सहसा आपल्या गॅलेक्सीच्या सेंटरला अनेक सायंटिस्टनी त्याच्याकडे ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की जे स्टार्स आहेत गॅलेक्सीच्या सेंटरकडचे, ऑब्वियसली आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आपण जर पाहिलं तर ते स्टार आहे ते अराउंड फिरत आहेत कोणाच्या एका ऑब्जेक्टच्या, म्हणजे एका पॉईंटच्या किंवा एखाद्या ठिकाणाच्या, आणि त्या स्पेसच्या अराउंड ते फिरत असल्यामुळे त्याचं जे मोशन आहे त्या मोशनहून सायंटिस्टनी प्रिडिक्ट केलं की त्या ठिकाणी ब्लॅक होल असू शकतो. आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह झाल्यामुळे त्यांना 2020मध्ये नोबेल प्राईज पण मिळालेला आहे त्यावरती. अजून आहे ब्लॅक होल फाइंड आउट करण्याचा एक अल्टरनेटिव्ह दुसरी एक मेथड आहे, वेन द मासिव्ह ऑब्जेक्ट. जेव्हा आपण पाहतो एखादा मासिव्ह ऑब्जेक्ट आहे, म्हणजे असा जास्त ऑब्जेक्ट आहे जो की अति जास्त मास असेल आणि तो ॲक्सलरेट होत असेल थ्रू अ स्पेस. म्हणजे एखादा स्पेसमधून जर ॲक्सलेट होत असेल तर तो काय क्रिएट करतो, इट क्रिएट्स द रिपल्स. रिपल्स म्हणजे काय, अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी 2 ब्लॅक होल्स आहेत, त्यांचं मास जास्त आहे. आपण आत्ताच पाहिलं की आइन्स्टाईनच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार जो स्पेस टाईम कर्वेचर आहे त्याच्यावरती जर एखादा ऑब्जेक्ट आपण ठेवला तर तो ऑब्जेक्ट काय करतोय, स्पेस टाईम कर्वेचरला बेंड करतोय. आणि जर तो ऑब्जेक्ट त्या स्पेस टाईम कर्वेचरमध्ये मूव्ह होत असेल तर तो त्या स्पेस टाईम कर्वेचरमध्ये एक रिपल्स बनवतो, वेव्ज बनवतो. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हा स्पेस टाईम कर्वेचर आहे, या ठिकाणी 2 ब्लॅक होल्स आहेत, ते ॲक्सलरेट होत आहेत, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात किंवा मूव्ह होत आहेत. जर असं होत असेल, त्यांचं ॲक्सलरेशन असेल तर जो कर्वेचर आहे त्याच्यामध्ये एक रिपल्स बनवतात. जसं आपण एखाद्या पाण्यामध्ये एक असा दगड घेतला आणि आपण टाकला तर शांत पाण्यामध्ये जरी दगड टाकला त्या ठिकाणी असे रिपल्स बनतात. तशा स्पेस टाईममध्ये म्हणजे त्या स्पेसमध्ये कर्वेचर क्रिएट होतं किंवा अशा वेव्ज बनतात, त्याला रिपल्स म्हणू शकतो. आणि त्या रिपल्स ज्या बनतात त्यांना डिटेक्ट करू शकतो आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. आपण त्यांना काय म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. मग तशा प्रकारच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज क्रिएट होतील आणि त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आपल्यापर्यंत येतात. आणि जर त्याच्यापासून लाईट जरी नाही आली तर स्पेस टाईमवर जे रिपल तयार होते किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ज येतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या की त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्ट जर झाल्या तर त्यांच्या थ्रूपेर आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी ब्लॅक होल आहे. ओके, ऑब्वियसली. आणि अशा प्रकारचे रिपल्स आत्तापर्यंत डिटेक्ट झालेले आहेत. तसं इंडियामध्ये पण या ठिकाणी एक लायगो इंडिया नावाचा एक प्रोजेक्ट आहे, हिंगोलीला या ठिकाणी औंढ्याच्या जवळ होतो आहे. तर त्या प्रोजेक्टमध्ये पण एक त्या ठिकाणी इंटरफेरोमेट्री त्या ठिकाणी पण एक डिटेक्टर त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात येणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल वेव्जला डिटेक्ट करता यावं. जगामध्ये असे 3 ते 4 ठिकाणीच आहेत ज्या ठिकाणी ब्लॅक होल डिटेक्ट करण्यासाठी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट करण्यासाठी, ज्या की ब्लॅक होलपासून किंवा हाय मासिव्ह ऑब्जेक्टमुळं तयार झालेल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट करण्यासाठी बनवल्या गेलेल्या आहे.
ते डिटेक्ट करण्यासाठी फक्त जगात काही ठिकाणी ते इंडियामध्ये पण होणार आहे, त्याच्याबद्दल एक स्पेशल लेक्चर आपण बनवूयात. पण त्यामध्ये त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक इंटरफेरोमेट्री असते. तुम्ही लायगो इंडियाचं जे कोणाला लॉंग फॉर्म माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर ज्यावेळेस आपण पाहू शकतो तर ज्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी हा डिटेक्टर आहे जो की आपल्या अर्थवरती असेल आणि एखाद्या स्पेसमध्ये दूरवरती, इतक्या जवळ नसतो, दूरवरती कुठेतरी 2 ब्लॅक होल्स असतील किंवा 2 ऑब्जेक्ट असतील ज्यांचं मास अति जास्त आहे, तर त्या ठिकाणी त्यांच्यामुळे एक रिपल्स तयार होतील आणि त्या वेव्ह जेव्हा इथे येतील तेव्हा होणार काय, तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर जी लाईट आपण इथून टाकतोय पाठवतो ती वापस येते, निघून जाऊन वापस येते. पण या ग्रॅव्हिटेशनल फ्लोजमुळे हा जो स्पेस आहे तो बदलतो आणि त्यामुळं लाईटला जी की सिंपल आपण व्हेलॉसिटी इक्वल डिस्टन्स अपॉन टाईम यावाल्या कन्सेप्ट वापरून या ठिकाणी लाईटला यायला लागणारा वेळ आणि त्यानुसार काय केलं जातं, किती वेळ लागतोय लाईटला येण्यासाठी आणि त्यामध्ये जे डिस्टॉर्शन स्पेसमध्ये किती व्हायलं हे चेक केलं जातं स्पेस टाईममध्ये. आणि ते डिस्टॉर्शन एकदा कळालं की त्यानुसार हे ब्लॅक होल डिटेक्ट करता येते. याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओला जास्त लाईक्स आल्या तर मी त्याच्यावरती एक स्पेशल लेक्चर बनवेल तुमच्यासाठी. नेक्स्ट आपण पाहूया यामध्ये हाऊ टू फाइंड ब्लॅक होल्स. मी म्हटल्याप्रमाणे तेच आपण जेव्हा पाहतो मासिव्ह ऑब्जेक्ट लाईक अ ब्लॅक होल्स बेंड और डिस्टॉर्ट द लाईट फ्रॉम मोर डिस्टंट ऑब्जेक्ट. ओके, आणि दिस कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग. आता ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे काय असतं, आपण लेन्स पाहतो. तुम्ही जर कधी लेन्स पाहिले असेल किंवा कॅमेऱ्याची लेन्स पाहिली असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी होतं काय की समजा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी येतोय, जर आपण पाहिलं की काय होतं की लाईटला बेंड केलं जाईल. लाईटला बेंड म्हणजे ॲक्च्युली लाईट बेंड होत नाही, लाईट ज्या स्पेसमधून जाते तो स्पेस बेंड होतो, पण आपल्या लाईट बेंड झाल्यासारखी वाटेल. होतं काय की त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग होते. ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एखादा ऑब्जेक्ट आहे समजा, जर या ठिकाणून येत असेल तो असा जातोय टाईम स्पेस कर्वेचरमध्ये, याच्याकडे मास आहे, मासमुळे इथला स्पेस बेंड होतो आणि जो लाईट रे समजा आपल्या या ठिकाणी यायला पाहिजे होता, समजा जर आपण या ठिकाणी जर पाहिलं असा लाईट रे इथून असा इकडे यायला पाहिजे सरळ, तर या बेंड झाल्यामुळं असा लाईट रे येऊन इकडे येईल आणि लाईट रे असा वेगळा बेंड होऊन आल्यामुळे जो लाईट रे इथून असा सरळ यायला पाहिजे होता तो असा इथून आल्यासारखा वाटेल आणि या ठिकाणी एक ऑब्जेक्ट असल्यासारखा वाटेल. मग या ठिकाणी तो स्टार दिसेल आपला. म्हणजे जर समजा आपली अर्थ किंवा आपला डिटेक्टर, समजा आपण एक डिटेक्टरनं डिटेक्ट करतो किंवा अर्थवरून, तर त्यामध्ये जर एखादा मासिव्ह ऑब्जेक्ट जर या ठिकाणी आला तर या मासिव्ह ऑब्जेक्टमुळे एखाद्या पाठीमागला जो स्टार असेल त्याची लाईट बेंड होऊन येते आणि त्या स्टारची पोझिशन चेंज होते आणि त्यामुळे स्टार 2 साईडला दिसतो. इकडे स्टार दिसेल आणि या साईडला स्टार दिसेल. यामुळं या फेनॉमेनाला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणतो. ॲक्च्युली 2 साईडला नाही, सर्क्युलरमध्ये दिसते आणि त्यामुळे त्याला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग हा कन्सेप्ट वापरलेला आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग होत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी स्पेस टाईममध्ये डिस्टॉर्शन झालेलं आहे असं म्हणू शकतो. आणि स्पेस टाईममध्ये डिस्टॉर्शन हे जास्त हेवी मासमुळे होऊ शकतं आणि तशा प्रकारचे हेवी मास किंवा जास्त मास कमी जागेमध्ये फक्त आणि फक्त ब्लॅक होलमध्ये असतं, त्यानुसार आपण सांगू शकतो. आता ही पहिली इमेज आहे की जी की 2019मध्ये इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोपनी घेतली होती, त्याला शॉर्टकटमध्ये EHT म्हणतो. ऑब्वियसली जी फर्स्ट इमेज आत्तापर्यंत रेकॉर्ड केलेली आहे ब्लॅक होलची ती अशा प्रकारे आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असर्शन डिस्क आहे आणि त्यामध्ये ब्लॅक होलची इमेज जी की अनेक प्रकारे अनेक जीबीमध्ये TBमध्ये डेटा घेतला गेला आणि तो डेटा घेऊन ही पूर्ण इमेज बनवलेली आहे. तुम्ही याच्यावरती गुगल सर्च करू शकता. पण ही पहिली इमेज आहे जी की 2019मध्ये घेतली गेली होती इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोपनी ब्लॅक होलची. नाही तर अगोदर ही इमेज ब्लॅक होलची याचा तर ब्लॅक होलची इमेज घेऊ शकत नाही कारण ब्लॅक होलच्या मधून काही येत नाही, पण ब्लॅक होलच्या साईडचे जे भाग आहेत त्याच्यातूनही अनेक एक्सरेज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह येऊ शकतात आणि त्यांना डिटेक्ट करून आपण त्याची इमेज बनवू शकतो. आता प्रश्न असा की ब्लॅक होल असतो कसा किंवा दिसतो कसा. आता पहा, ब्लॅक होल ब्लॅक आहे, त्याच्याकडून लाईट आपल्याकडे येत नाही आहे, मग आपल्याला दिसतो कसा. तर त्याच्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली कन्फर्म नाही सांगतात की ब्लॅक होल नेमका असेल काय, पण आपण मॅथमॅटिकली सांगू शकतो की ब्लॅक होल कसा असू शकतो. सायंटिस्टने त्याच्यावर प्रिडिक्ट केलं आहे. त्यानुसार सायंटिस्टने एक कन्सेप्ट सांगितली की त्यामध्ये ब्लॅक होलला एक इव्हेंट हॉरिझॉन असतो. इव्हेंट हॉरिझॉन म्हणजे काय असतं की या ब्लॅक होलचा हा एक ब्लॅक होलच्या साईडचा एक भाग, जेणेकरून तो असा भाग असतो की इव्हेंट हॉरिझॉनच्या जर मध्ये एकदा लाईट इंटर झाली की ती मात्र त्या ब्लॅक होलच्या मध्ये जाऊन डायरेक्ट सिंग्युलरिटीला मिक्स होईल. सिंग्युलरिटी काय आपण पुढे पाहूया. पण जर इव्हेंट हॉरिझॉनच्या बाहेर असेल ते मात्र आपल्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणजे सोप्या भाषेमध्ये पाहूया, म्हणजे ब्लॅक होलची बाउंड्री म्हणू शकतो आपण. इट इज अ बाउंड्री ऑफ द ब्लॅक होल. ऑब्वियसली ब्लॅक होलच्या अराउंड असलेली बाउंड्री आहे ज्याच्यामध्ये जर एकदा लाईट गेली तर लाईट कॅन नॉट इस्केप, ती इस्केप होऊ शकणार नाही. एकदा या इव्हेंट हॉरिझॉनच्या मध्ये लाईटने इंटर केलं की इस्केप, म्हणजे एकदा मध्ये गेली ती बाहेर इस्केप होऊ शकणार नाही. इव्हेंट हॉरिझॉनच्या जवळ जाऊन लाईट अशी बेंड होऊन इकडे बाजूला येऊ शकते, आपल्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये इव्हेंट हॉरिझॉनच्या बाहेर जेवढं काय आहे त्याच्यापासून आपल्यापर्यंत लाईट रेज येतात
आपल्या इन्फॉर्मेशनमध्ये सगळं काय मिळतं. पण एकदा एखादा लाईट वेव्ज इव्हेंट हॉरिझॉनमध्ये एंटर झाला की त्याच्यामधून मात्र आपल्याकडे काहीही येत नाही. म्हणून हा इव्हेंट हॉरिझॉनलाच बाउंड्री ऑफ द ब्लॅक होल म्हटल्या जातं. आणि एकदा ज्यामध्ये गेल्यानंतर पुढे काय होतं हे सांगणं मॅथमॅटिकली शक्य आहे, पण काही ते पण प्रिडिक्ट केलेलं गेलं आहे. पण एक्झॅक्टली नेमकं काय होत असेल हे अजूनही भरपूर सायंटिस्टला माहिती नाही आहे. वन्स पार्टिकल क्रॉस द इव्हेंट हॉरिझॉन इट कॅन नॉट लिव्ह, तो परत वापस येऊ शकत नाही. ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट अक्रॉस द इव्हेंट हॉरिझॉन. जो इव्हेंट हॉरिझॉन आहे त्याच्या प्रत्येक पॉईंटला ग्रॅव्हिटी सारखीच असते. आता हायली जास्त ग्रॅव्हिटी असते, पण पूर्ण इव्हेंट हॉरिझॉनच्या प्रत्येक पॉईंटला ग्रॅव्हिटी कशी असेल सेम असेल. आणि एकदा इव्हेंट हॉरिझॉन क्रॉस केला म्हणजे तो ऑब्जेक्ट कायमस्वरूपी ब्लॅक होलमध्ये गेला, तो कधीही बाहेर येऊ शकणार नाही आहे. नेक्स्ट आहे ब्लॅक होलचा पार्ट. देअर इनर रिजन ऑफ द ब्लॅक होल वेअर द ऑब्जेक्ट इज मास लाईज इज नोन ॲज अ सिंग्युलॅरिटी. म्हणजे जो इनर पार्ट आहे एकदम इनर, जेव्हा आपण ब्लॅक होलमुळे स्पेस टाईमला कर्व झालेला आहे आणि जो इनर पॉईंट असणार आहे ही 2 डायमेन्शनल फिगर आहे. ठीक आहे, जो पॉईंट असणार त्याला सिंग्युलॅरिटी म्हणतो. ही मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. सिंग्युलॅरिटी म्हणजे एक पॉईंट सिंगल की ज्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक होलचं मास काय केलं आहे कॉन्सन्ट्रेटेड असं मानतो. सिंगल पॉईंट ऑब्वियसली स्पेस टाईमचा वेअर द मास ऑफ द ब्लॅक होल इज कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे पूर्ण ब्लॅक होलचं जे काही मास असणार आहे आपण म्हणतो की अति जास्त, जगातला सगळ्यात जास्त मास जर कुठं असेल तर ते ब्लॅक होलमध्ये असं म्हणतो. आणि ते सगळं मास फक्त एका पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट झालं असतं. याची डेन्सिटी अति जास्त असते. वी कांट इमॅजिन. म्हणजे वेगवेगळ्या ब्लॅक होलची डेन्सिटी वेगवेगळी असेल तर डेन्सिटी पण आपल्याला करता येत नाही. पण त्या ठिकाणी आहे एक्झॅक्टली किती मास हेही सांगता येत नाही. हां, ग्रॅव्हिटेशनच्या इफेक्टवरून त्याचा मास प्रिडिक्ट केला जाऊ शकतं, पण त्या ठिकाणी डेन्सिटी किती हे सांगता येत नाही. म्हणजे एक हायली डेन्स जो पॉईंट असतो सिंगल पॉईंट ज्या ठिकाणी पूर्ण मास कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याच पॉईंटला आपण काय म्हणत असतो सिंग्युलॅरिटी म्हणत असतो. आणि हा ब्लॅक होलचा मॅथमॅटिकली कॉइन केलेला टर्म आहे. नेक्स्ट आपल्याला प्रश्न पडू शकतो की व्हॉट हॅपन्स ॲट द सेंटर ऑफ द ब्लॅक होल. आता प्रश्न आहे की ॲट द सेंटर ऑफ ब्लॅक होल म्हणजे सिंग्युलॅरिटी नेमकं काय होत असेल. तर जर सायंटिस्टनी जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं सिंग्युलॅरिटी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याचा पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट आहे. आणि ब्लॅक होल ओके नो मॅन लँड म्हणजे त्या ठिकाणी ॲक्च्युली काहीच म्हणजे ॲक्च्युली जेव्हा मॅथमॅटिकली त्यावेळेस रिसर्च केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की त्या ठिकाणी काहीही असू शकत नाही. कारण सिंग्युलॅरिटी एक पॉईंट आहे आणि जो प्लेस आहे ज्या ठिकाणी मॅटर इतकं कॉम्प्रेस झालं असतं की ते इन्फायनाइटली एक छोट्याशा पॉईंटमध्ये एकदम व्हेरी स्मॉल पॉईंटमध्ये पूर्ण मास बनलेला आहे ऑब्वियसली. आणि ऑल ज्या कन्सेप्ट आपण म्हणतो जे की टाईम असेल स्पेस असेल कम्प्लिटली ब्रेकडाऊन. म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणजे ऑब्वियसली सांगितलं की हेवी मासमुळं स्पेसला जो कर्वेचर येतो आणि ब्लॅक होलमध्ये अति जास्त मास असल्यामुळे स्पेस टाईम कर्वेचर अति जास्त होतो. आणि त्या ठिकाणी जे की कन्सेप्ट ज्या म्हणतो आपण टाईम किंवा स्पेस त्या ब्रेकडाऊन होतात म्हणजे त्या मिनिंगलेस होतात. म्हणजे आपण जर एखाद्या ब्लॅक होलच्या सिंग्युलॅरिटीबद्दल विचार करत असाल तर आपला स्पेस टाईम हा शब्द त्या ठिकाणी वापरता येणार नाही. एखाद्या कन्सेप्टच त्या ठिकाणी काय होतील ब्रेकडाऊन होतील. म्हणजे सरळ सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आपण स्पेस टाईम अशा कन्सेप्ट यूज करू शकत नाही. त्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या टर्म्स असतील त्या शोधाव्या लागतील. आणि मॅटर डज नॉट रिअली एक्झिस्ट. आणि त्या ठिकाणी मॅटर एक्झिस्ट होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी मॅटर नाही आहे टाईम नाही आहे किंवा स्पेस पण त्या ठिकाणी नसणार आहे असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी जर स्टडी करायची असेल तर आपल्याला वेगळ्या प्रकारे काहीतरी स्टडी करावी लागेल. आता प्रश्न आहे की टाईप ऑफ ब्लॅक होल्स. तर ब्लॅक होलचे टाईप्स किती असू शकतात. तर पहिली गोष्ट बा स्टेलार ब्लॅक होल्स जे आपण ऑलरेडी पाहत होतो तेव्हा पाहिलं आपण एखादा लार्ज स्टार असेल आपण ब्लॅक होल कसे बनतात त्यानुसार त्यांचे टाईप्स पडतात. तर ब्लॅक होल लार्ज जे असं लार्ज स्टार असतील ते ऑब्वियसली कंटिन्युअस कॉम्प्रेस होतील. जेव्हा ते एक्सप्लोड झाल्यानंतर रेड जायंट बनतो किंवा सुपर जायंट बनत असतो त्याच्यानंतर जेव्हा ते कॉम्प्रेस व्हायला सुरुवात होतात त्यांच्यामुळे एक ऑब्वियसली स्टेलार ब्लॅक होल तयार होतात. म्हणजे स्टेलार ब्लॅक होल एक कमी मासचे असतात आणि जनरली स्टारपासून बनतात म्हणून त्याला स्टेलार ब्लॅक होल म्हटलेले. ओके दिले बघा ते कन्झ्युम डस्ट अँड गॅस फ्रॉम देअर सराउंडिंग गॅलेक्सीज विच कीप्स देम ग्रोईंग साईज. म्हणजे सहसा एखादा स्टार आहे ज्याचं मास 8 to 10 टाइम्स सनपेक्षा जास्त असेल तर तो जेव्हा ब्लॅक होल बनतो तो स्वतः ब्लॅक होल बनल्यानंतर त्याच्या ग्रॅव्हिटीमुळं काय करतो आजूबाजूची डस्ट पण तो काय करतो कलेक्ट करत जातो आणि मोठा होत राहतो. तर अशा प्रकारचा जो ब्लॅक होल असतो त्याला आपण काय म्हणतो असं स्टेलार ब्लॅक होल जो की स्टारपासून बनलेला असतो. नेक्स्ट ब्लॅक होलचा टाईप आहे आपल्याकडे सुपर मासिव्ह ब्लॅक होल. नावातच आहे पाय सुपर मासिव्ह म्हणजे याचं मास अति जास्त असणार आहे. आणि आपण ऑलरेडी पाहिलं यांचं जे मास मिलियन्स ऑर इवन बिलियन्स टाइम्स ऑफ ॲज मासिव्ह सन म्हणजे मिलियन्स टू बिलियन्स टाइम्स जास्त असेल मास कोणापेक्षा सनपेक्षा त्याच टाईपच्या याला काय म्हणू शकतो आपण सुपर मासिव्ह ब्लॅक होल. पण त्याची साईज जी असणार आहे ती आपल्या सन एवढीच असेल किंवा डायमीटर जी असणार आहे सन एवढीच. म्हणजे दिसायला त्याचा जो आकार पाहिला तर आपल्या सन एवढा असेल पण त्याचं मास जर पाहिलं तर मिलियन्स ऑर बिलियन्स टाईम जास्त असू शकतं कोणापेक्षा सनपेक्षा एवढा हेविली मासरा असतो. जसं की स्टेलार ब्लॅक होल जो होता तो आपल्या सनपेक्षा
8 to 10 टाइम्स लार्जर होता मासनी, पण हे मिलियन्स टू बिलियन टाइम्स लार्जर, म्हणजे सुपर मासिव्ह ब्लॅक होल्स आहेत. सच ब्लॅक होल्स कसे बनतात आपण ऑलरेडी पाहिलं होतं. लाईज ॲट द सेंटर ऑफ द गॅलेक्सी आणि जनरली डस्टमुळे बनतात. जे मी अगोदर आपण पाहिलं होतं की ब्लॅक होल फॉर्मेशन कसं होतं, त्यामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी जे डस्ट असते, हायड्रोजन्स असतं, ते एकमेकांना ग्रॅव्हिटीमुळे अट्रॅक्ट होतात आणि ते एकदा बंच बनल्यानंतर ग्रॅव्हिटीमुळे ते अट्रॅक्ट होत एवढं मासिव्ह बनतं शेवटी त्या ठिकाणी ब्लॅक होल बनू शकतो. आणि त्या प्रकारचे जे बनलेले ब्लॅक होल्स असतात ते सुपर मासिव्ह असतात आणि प्रत्येक गॅलेक्सीच्या, युरी गॅलेक्सीच्या कुठे आहेत ते सेंटरला आहेत, प्रत्येक गॅलेक्सीच्या सेंटरला आहेत, इन्क्लुडिंग मिल्की वे. म्हणजे आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो, जे आपण आकाशगंगेमध्ये राहतो, मिल्की वे म्हणतो आपण त्याला, त्या मिल्की वेच्या सेंटरला पण आहे आणि प्रत्येक गॅलेक्सीच्या सेंटरला अशा एक प्रकारचा ब्लॅक होल असू शकतो असं सायंटिस्ट म्हणतात. नेक्स्ट इंटरमिडिएट ब्लॅक होल. तर पहिल्यांदा सायंटिस्टला असं वाटलं होतं की ब्लॅक होल तर दोनच प्रकारचे असतील, एक तर सनपेक्षा 10, 15, 20 पटीने जास्त मास असला किंवा बिलियन्स टाईप मास असला. तर इंटरमिडिएट मासवाला नाही आहे. म्हणजे म्हटलं ते समजा आपण म्हटलं एखाद्या ऑब्जेक्टची हाईट आहे एक तर 2 सेंटीमीटर असेल किंवा 70 ते 80 किलोमीटर असेल, हे दोन, पण मध्ये कुठली हाईट असू शकत नाही, अशी जी आपण कन्सेप्ट म्हणतो. तर त्याच प्रकारे इथे पहा, जेव्हा आपण ब्लॅक होल म्हणतो, स्टेलार ब्लॅक होल म्हणतो, त्याचा मास सनपेक्षा 10-20 पटीने जास्त असेल किंवा त्याच्या 100 पटीने समजा असं मानलं, पण किंवा दुसऱ्या प्रकारचा ब्लॅक होल जो सुपर मासिव्ह असेल, ज्याचं मास बिलियन और मिलियन टाइम जास्त असू शकतं असं सायंटिस्टला वाटायचं. पण इंटरमिडिएट ब्लॅक होल नसतील असं वाटायचं. पण काही दिवसानंतर सायंटिस्टला ते सापडले. वन्स थॉट ओके, ऑब्वियसली रिसर्चर हॅज रिव्हेल दॅट पॉसिबिलिटी दॅट ऑफ मिड साईज ब्लॅक होल, किंवा त्याला इंटरमिडिएट म्हणजे मिड साईज, म्हणजे ते सुपर मासिव्ह एवढे जास्त मासिव्ह पण नाही आहेत आणि जे स्टेलार ब्लॅक होल्स आहेत त्यांच्या एवढे कमी मासवाले पण नाही आहेत, इंटरमिडिएट मास असू शकतं. त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, इंटरमिडिएट ब्लॅक होल्स. ओके, त्यांचं मास दोघांच्या मध्ये असू शकतं. ठीक आहे. हाऊ मेनी ब्लॅक होल्स आहेत. आता प्रश्न असा असतो की भरपूर जण वाटतो की आता या युनिवर्समध्ये तर ब्लॅक होल्स किती आहेत, किती असू शकतात. तर सरळ जर पाहिलं आपण, अकॉर्डिंग टू स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट, त्यांच्यानुसार अप्रॉक्सिमेटली 1 आउट ऑफ एव्हरी 1000 स्टार, म्हणजे जवळपास 1000 स्टारच्या मागे एक असे ब्लॅक होल असू शकतात. ऑब्विसली ना, आपल्या माहिती सिन्स मिल्की वे कंटेन्स जवळपास, म्हणजे जस्ट इमॅजिन करा, आता तुम्हीच काउंट करा, जवळपास जर 1000 स्टार असतील तर त्यांच्या प्रमाणात एक ब्लॅक होल असू शकतो असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. आणि जवळपास आपल्या फक्त एका गॅलेक्सीजमध्ये जवळपास 100 बिलियन स्टार्स आहेत. तर त्यानुसार आपले जवळपास किती ब्लॅक होल्स असू शकतात हे इमॅजिन करा. आणि अशा बिलियन्स ऑफ गॅलेक्सी आपल्या युनिवर्समध्ये आहेत, तर त्यांच्यामध्ये किती ब्लॅक होल्स असतील हे तुम्ही काउंट करून कमेंटमध्ये सांगू शकता. नेक्स्ट आपल्याकडे आहे पहा, आर ब्लॅक होल्स आर वर्म होल्स. जनरली भरपूर विद्यार्थ्यांना किंवा भरपूर लोकांना असं वाटतं की ब्लॅक होल आणि वर्म होल ह्या दोन गोष्टी एकच आहेत. पहा, ब्लॅक होल्स ही वेगळी कन्सेप्ट आहे, वर्म होल एक वेगळी कन्सेप्ट आहे. ब्लॅक होल असा ऑब्जेक्ट असतो ज्याच्याकडे ग्रॅव्हिटेशनमुळे स्पेस कर्वेचर एवढं बेंड झालेलं असतं, त्यातून लाईट पण इस्केप होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत नाही. आणि जेव्हा वर्म होलबद्दल बोललं जातं तर वर्म होल म्हणजे असं म्हणलं जातं की एक स्पेसला एक कर्वेचर आले जेणेकरून तो एक शॉर्टकट आहे 2 पॉईंटमधला, असं म्हटलं जातं. म्हणून हे ब्लॅक होल आणि वर्म होल ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, लक्षात. नेक्स्ट आता काय, तर पहिला प्रश्न आहे की ब्लॅक होल एवढा मासिव्ह असतो, त्याची ग्रॅव्हिटी जास्त असते, त्याच्याबद्दल आपण भरपूर काय पाहिलं. तर प्रश्न असाही पडू शकतो काय जणांना की ब्लॅक होल मरू शकतात किंवा संपू शकतात किंवा खतम होऊ शकतात का. त्याचा आन्सर आहे ब्लॅक होल डू नॉट डाय. ते कधी डाय होऊ शकणार नाहीत, कारण आत्तापर्यंत पहा आपल्या नेचरमध्ये जनरली 4 फोर्सेस असतात. एक असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असतो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि सगळ्यात वीक असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण प्रॉब्लेम असा आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरी वीक असला तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्ससारखं त्याच्याकडे कॅन्सलेशनचं ऑप्शन नाही आहे. जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं, तर पॉझिटिव्हमध्ये रिपल्शन, निगेटिव्हमध्ये रिपल्शन आणि निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन. यामुळे यामध्ये फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्हही असू शकतो. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा असा प्रॉब्लेम आहे की तो ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे त्याच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, मास आला, ऑब्जेक्टचं मास वाढलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला की तो अजून अट्रॅक्ट करेल, अजून अट्रॅक्ट केल्यामुळे अजून त्याचा मास वाढेल, अजून जास्त अट्रॅक्ट करेल. म्हणजे जसं तो अट्रॅक्ट करत जाईल तसं त्याचा मास वाढत जाईल आणि मास वाढत जाईल तो अजून अट्रॅक्ट करत जाईल. म्हणजे ठिकाणी रिपल्शन ऑप्शन नाही. तर असं होतो जेव्हा ब्लॅक होल बनतो तेव्हा तो ग्रॅव्हिटीला एवढं स्ट्रॉंग बनवतो की त्या ठिकाणी न्यूक्लिअर फोर्सचं पण काही चालू शकत नाही. मग अजूनही आपल्याला असा एखादा फोर्स नाही भेटलेला जो की ब्लॅक होलच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करेल. त्यामुळं आपण जेव्हा म्हणू शकतो की तो कंटिन्यूली राहू शकतो, कारण त्याकडे स्पेस टाईमला कर्वेचर केलं आहे. अजून त्याबद्दल स्टडी होणं बाकी आहे, पण जनरली आपण म्हणू शकतो की ब्लॅक होल काय होऊ शकत नाहीत, डाय होऊ शकत नाहीत. बट दे आर थेरॉटिकली प्रिडिक्टेबल. थेरॉटिकली काय सायंटिस्टचं असं म्हणणं आहे, स्लोली इव्हॉपरेट ओव्हर द एक्स्ट्रीमली लॉंग टाईम ऑफ स्केल.
म्हणजे अति जास्त वेळ, म्हणजे युनिवर्सच्या एक्झिस्टन्सच्या वेळेपेक्षाही अति जास्त वेळ त्यांना लागेल, त्यांना व्हेपर आउट होण्यासाठी, किंवा ते व्हेपरेट होतात, म्हणजे ते इव्हॉपरेट होऊन जाऊ शकतात. ठीक आहे, पण डाय नाही होणार कम्प्लिटली. व्हॉट डू यू थिंक? ऑब्वियसली एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. समजा आपण असं केलं की आपल्या अर्थ, आपल्याला माहिती आहे आपली सन आहे, सनच्या बाजूला अर्थ आहे, रिव्हॉल्व होते. तर सनच्या अराउंड जर अर्थ रिव्हॉल्व होत असेल, तर समजा आपण सन काय केला, गायब केला आणि सनच्या ठिकाणी एक ब्लॅक होल आणून ठेवला ज्याचं मास एक्झॅक्टली सन एवढंच असेल, तर काय होईल हे मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याबद्दल बोलूया. जो की सन सेम मासचा, लक्षात ठेवा, परत सांगतोय की जर आपल्या अर्थच्या सनच्या ठिकाणी सन काढून सोलार सिस्टीममध्ये एक ब्लॅक होल ठेवला ज्याचं मास एक्झॅक्टली सन एवढा आहे, तर नेमकं काय होईल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्या ठिकाणी हे पाहूया. आपण या ठिकाणी पूर्णपणे ब्लॅक होल पाहिला आहे. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक आणि शेअर जर केला हा व्हिडिओ, तर आपण अनेक दुसरे पॉईंट पाहूया, जसे की बिग बँग थिअरी आहे, याच्यावरती आपण लेक्चर बोलूया. हे कम्प्लिटली तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड असेल. तुमचा रिस्पॉन्स जेवढा जास्त येईल तेवढा आपण यावरती बोलूया. आणि दुसरा आपल्याकडे एक पॉईंट आहे टाईम ट्रॅव्हलचा. हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे की या लेक्चर्समध्ये टाईम ट्रॅव्हल इन्क्लूड करणार होतो, पण लेक्चर फार मोठं होईल त्यामुळे, आणि विशेष म्हणजे टाईम ट्रॅव्हल हा फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. याच्यावरती एक स्पेशल लेक्चर बनवलं तर चांगलं होईल. त्यामुळे आपण टाईम ट्रॅव्हलवरती पण एक लेक्चर बनवलं. तर त्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.